तर आता आपण सिंटॅक्सकडे वळूयात. अजूनही आपण सिंटॅक्सकडे व्हीलुकअपचं सिंटॅक्स काय ते बघितलेलं नाही आहे. ओके, सिंटॅक्स मी इथे लिहिते. व्हीलुकअप, पहिली एंटिटी लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू की ज्यासाठी तुम्ही काम करत आहात. दिस इज द थ्रेड इन युअर हँड. तुमच्या हातातला हा असा धागा आहे की जो वापरून तुम्ही काहीतरी रिझल्ट शोधायचा प्रयत्न करताय. सो ह्या केसमध्ये लुकअप व्हॅल्यू असणार आहे विशाल. ओके, सो लुकअप व्हॅल्यू इज विशाल. कुठला हा विशाल असणार आहे की इकडचा विशाल असणार आहे? तर दिस विशाल, बिकॉज आपण ही लुकअप व्हॅल्यू सतत बदलत जाणार आहोत. विशालच्या ऐवजी मी दुसरा कुठला तरी स्टुडंट, विमल किंवा विनोद, सचिन, जिनिया, अरविंद, यातला मी कुठलाही सिलेक्ट करीन आणि त्याचे मार्क्स मला इथे डिस्प्ले व्हायला हवेत. त्यामुळे आपली लुकअप व्हॅल्यू असणार आहे ही सेल. ही सेल कुठली आहे? तर I8. ओके, मी इथे लिहिते खाली. पुढची एंटिटी लुकअप व्हॅल्यू नंतर टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यामध्ये ही लुकअप व्हॅल्यू ही असायला पाहिजे आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्टही हवा असलेला रिझल्टही इन्क्लूड व्हायला हवी आहे. आपली लुकअप व्हॅल्यू ह्या कॉलममध्ये आहे. इथून तर आपल्याला हवा असलेला रिझल्ट केमिस्ट्री इथपर्यंत असायला हवा. मग तुम्ही एवढं घेतलं तरी चालणार आहे, कारण यात केमिस्ट्रीचा कॉलम फक्त इन्क्लूड व्हायला हवा, हीच फक्त तुमची गरज आहे. त्यामुळे रेंज माझी येणार B6 पासनं E16 पर्यंत. आणि हा जो ही जी रेंज तुम्ही सिलेक्ट करताय, ह्या रेंजमधला तुमचा रिझल्टचा कॉलम नंबर किती? कॉलम नंबर, इट्स कॉल्ड ॲज कॉलम इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर जेव्हा येतो ॲट दॅट टाईम तो जो नंबर असतो तो दॅट इज अ होल नंबर अँड दॅट इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे जेव्हा आपण पुस्तकाचं पान बघतो, पहिलं पुस्तकाचं पान असतं, त्यात इंडेक्स दिलेली असते. इंडेक्समध्ये कधीच कुठलंही चॅप्टर वी नेवर रीड लाईक दिस की हे चॅप्टर 3.5 नंबर पेजवर सुरू झालंय. दॅट इज ऑलवेज आयदर 3 or 4. दॅट मीन्स व्हॉट इंडेक्स मीन्स? इट इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह अँड होल नंबर. नंबर तिथे मेन्शन केलाय त्यामुळे तिथे आकडा असायला हवाय. कॉलम इंडेक्स नंबर लिहिताना D कॉलम, E कॉलम असं कधीही लिहू नका. दॅट शुड बी ऑलवेज अ नंबर. सो तिसरी एंटिटी असणार आहे कॉलम इंडेक्स नंबर. आणि चौथी एंटिटी अजून तरी मी एक्सप्लेन करत नाही, आपण आधी ह्या 3 एंटिटीजकडे कन्सिडर करूयात. आणि चौथी एंटिटी मी फक्त 0 ही टाईप केली आहे. ओके, ह्या 4 गोष्टी आता आपल्याला व्हीलुकअपमध्ये वापरायच्या आहेत. लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे तुमच्या हातातला असा धागा आहे की जे वापरून तुम्ही काहीतरी शोधताय. ह्या केसमध्ये आपण विशालचे केमिस्ट्रीचे मार्क शोधतोय म्हणून विशाल विल बी युअर लुकअप व्हॅल्यू. टेबल ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यात विशाल म्हणजे हे नावही असायला हवंय आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्टही असायला हवाय. आपल्याला हवा असलेला रिझल्ट आहे केमिस्ट्रीचे मार्क्स, त्यामुळे रेंज जी येणार आहे ती इथून एवढी तुम्ही घेऊ शकता किंवा रादर यू कॅन टेक द फुल रेंज ऑल्सो. ओके, तुम्ही जे रेंज सिलेक्ट करत आहात त्या रेंजमध्ये तुम्हाला हवा असलेला रिझल्टचा कॉलम नंबर कितवा आहे? तर पहिला कॉलम नंबर आपण नेहमी लुकअप व्हॅल्यूपासून मोजायला हवा आहे. दिस इज द फर्स्ट कॉलम. फिजिक्सचा दुसरा, केमिस्ट्रीचा तिसरा आणि बायोलॉजीचा चौथा. मला जर फिजिक्सचे मार्क शोधायचे असतील तर फिजिक्सचा कॉलम नंबर असणार आहे 2. बायोलॉजीचे हवे असतील तर बायोलॉजीचा कॉलम नंबर 4. मोजताना आपण सुरुवात नावांपासून करायला हवी आहे, कारण आपलं नाव हे लुकअप व्हॅल्यू आहे. ओके, सो पहिला फॉर्म्युला आपण आता इनपुट करायला सुरुवात करूया. व्हीलुकअप, लुकअप व्हॅल्यू विशाल ही मी वरच्या सेलमध्ये घेतली आहे. राईट, आय थिंक आय हॅव टू इन्क्रीज द फॉन्ट साईज. मी थोडीशी फॉन्ट साईज वाढवते.
इज इक्वल टू वी लुकअप. लुकअप व्हॅल्यू विशाल, दिस इज I8 आणि इथे आपण डेटा व्हॅलिडेशनची एक लिस्ट अप्लाय केली आहे. कुठल्याही स्टुडंटचा रेकॉर्ड आपल्याला हवं असेल तर त्या लिस्टमधनं आपण ते नाव सिलेक्ट करू शकू. लुकअप व्हॅल्यू नंतर कॉमा आहे म्हणून आपण कॉमा देऊयात. नेक्स्ट एंटिटी टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यामध्ये नाव पण असायला हवं आहे आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्ट म्हणजेच केमिस्ट्रीचे मार्क्स या दोन्ही गोष्टी असायला हव्यात. सो मी इथून हा एवढा एरिया सिलेक्ट केला आहे B6 पासून D16 पर्यंत. राईट. टेबल ॲरे नंतर कॉमा दिसतोय सिंटॅक्समध्ये, दॅट्स वाय आय हॅड गिवन द कॉमा. नेक्स्ट एंटिटी कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे ही जी रेंज तुम्ही आता एंटर केली आहे B6 पासून D16 पर्यंत, ह्या रेंजमध्ये तुमच्या रिझल्टचा कॉलम नंबर कितवा आहे. रिझल्ट आपल्याला हवा आहे केमिस्ट्री, त्यामुळे नावांचा पहिला कॉलम, फिजिक्सचा दुसरा, केमिस्ट्रीचा तिसरा, दॅट्स वाय 3 आणि चौथी एंटिटी 0 आपण टाईप करायची, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. त्यामुळे विशालचे केमिस्ट्रीचे मार्क्स आहेत 65. सपोज इफ आय चेंज द विशाल्स मार्क्स, मी विशालचे मार्क आता 78 केलेत इथे, दॅट रिझल्ट इज रिफ्लेक्टिंग हिअर ऑल्सो. ओके, सो विल ट्राय आउट नाउ बायोलॉजीज मार्क्स. विशाल्स बायोलॉजीज मार्क्स, राईट, इक्वल्स टू वी लुकअप. लुकअप व्हॅल्यू ह्या केसमध्ये ही विशाल असणार आहे, राईट, कॉमा. टेबल ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यामध्ये ही व्हॅल्यू ही असायला पाहिजे म्हणजे नावं ही असायला पाहिजेत आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्ट म्हणजेच बायोलॉजीचे मार्क्स म्हणजे हाही कॉलम असायला हवा आहे. दॅट मीन्स टेबल ॲरे आय विल सिलेक्ट फ्रॉम हिअर टू हिअर, राईट, कॉमा. कॉलम इंडेक्स नंबर, ही जी रेंज तुम्ही आता सिलेक्ट केली आहे B6 पासून E16 पर्यंत, ह्या रेंजमध्ये बायोलॉजीचा कॉलम नंबर कितवा आहे. सो दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, कॉमा 4, कॉमा 0. 4 एंटिटीज आहेत, त्यातल्या 0चं एक्सप्लेनेशन मी ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर करणार आहे. त्यामुळे सध्या तरी आपण तिथे 0 हा आपण इमॅजिन करूयात. तिथे 0 किंवा 1 आपण देऊ शकतो. तो केव्हा आणि कसा द्यावा ते आपण नंतर बघणार आहोत. तुर्तच तरी आपण 3 गोष्टी हायलाईट करतोय. कुणासाठी आपण काम करतोय, ती व्हॅल्यू रेंजमध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजे आणि कॉलम इंडेक्स नंबर कसा शोधायचा. ओके, सो विशालचे बायोलॉजीचे मार्क्स आहेत 61. सो ह्या केसमध्ये आपण इझिली आपल्याला हवं असलेलं रेकॉर्ड, तुम्ही कुठलंही नाव सिलेक्ट करा, यू कॅन गेट दॅट पर्टिक्युलर रेकॉर्ड टू बी डिस्प्लेड हिअर, राईट. उदाहरणार्थ मी आता समीर नाव इथे डिस्प्ले केलं आहे, तर समीरचे केमिस्ट्रीचे मार्क्स 65 आणि बायोलॉजीचे 59, दॅट यू कॅन चेक हिअर, राईट. आता दुसरी स्टेप, हे सगळं करताना मी आता रेफरन्सेसचा विचार, मला हे सोपं कसं करता येईल, कारण आत्ता हा फॉर्म्युला आपण ड्रॅग केला नाही, आपण 3 सेपरेट फॉर्म्युले इथे इनपुट केले होते. समजा मी आता रेफरन्सेसचा विचार जर केला तर हाऊ आय कॅन इनपुट द थिंग्स. इक्वल्स टू वी लुकअप. लुकअप व्हॅल्यू इज दिस सेल. डू यू रिक्वायर्ड, काही तांत्रिक बाबींमुळे आपल्याला थांबायला लागलं होतं. आपण परत वी लुकअपला सुरुवात करूयात. थोडीशी लुकअप फंक्शन्सची थोडी प्रस्तावना परत करते. लुकअप म्हणजे सर्च करणं आणि आपण 2 फंक्शन्स आज नीट बघणार आहोत. व्ही लुकअप, व्हर्टिकल लुकअप. आणि व्हर्टिकल मीन्स आपण कॉलममध्ये काही गोष्टी सर्च करणार आहोत. एच लुकअप, हॉरिझॉन्टल लुकअप, दॅट मीन्स आपण रोजमध्ये काही गोष्टी सर्च करणार आहोत. मगाशी आपण सिंटॅक्समधल्या एंटिटीज पाहिल्यात. लुकअप व्हॅल्यू म्हणजे हा आपल्या हातातला असा थ्रेड आहे की तो वापरून आपण काहीतरी शोधतोय, दॅट विल बी लुकअप व्हॅल्यू. टेबल ॲरे, ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यामध्ये लुकअप व्हॅल्यू ही असायला हवी आहे आणि तुम्ही शोधताय तो रिझल्टही असायला हवं आहे. या 2 गोष्टी मिळून तयार होणारी रेंज. आणि ह्या रेंजमध्ये तुम्हाला हवा असलेला रिझल्ट हा किती नंबरच्या कॉलममध्ये आहे, त्या कॉलमचा नंबर म्हणजेच कॉलम इंडेक्स नंबर.
आणि शेवटची एंटिटी 0. ह्या 4 एंटिटीज आपण व्ही लुकअप फंक्शनमधल्या बघितल्यात. आपण परत आता उदाहरणाकडे जाऊयात. मघासचं साधं उदाहरण, नावं आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय दिलेत. इथे आपण एक डेटा व्हॅलिडेशनने एक ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करून घेतली आहे. फॉर एक्झाम्पल आता मला समीरचे केमिस्ट्रीचे मार्क्स शोधायचे आहेत. सो इज इक्वल टू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू ह्या केसमध्ये असणार आहे समीर, दॅट मीन्स ही सेल की जे आपण बदलत राहणार आहोत. आत्ता समीर आहे, पुढल्या वेळेस मला ज्याचं रेकॉर्ड हवं असेल ती व्हॅल्यू मी इथे सिलेक्ट करीन, राईट. कॉमा टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यात हेही नावंही असायला हवी आहेत आणि तुम्हाला रिझल्ट हवा आहे केमिस्ट्रीचा, त्यामुळे ही पण रेंज हवी आहे. त्यामुळे आपण हा एवढा भाग सिलेक्ट करणार आहोत B6 पासून D16 पर्यंत. कॉमा ह्या रेंजमध्ये तुम्हाला हवा असलेला रिझल्ट किती नंबरच्या कॉलममध्ये आहे, तर दिस इज फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड, म्हणून कॉलम नंबर 3, कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. त्यामुळे समीरचे केमिस्ट्रीचे मार्क्स आहेत 65. आपण इथे चेक करू शकू. अँड इन केस इफ आय चेंज इट, मी आता 90 केलेत तर ते इथेही लगेच रिफ्लेक्ट होत आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आता आपण समीरचे बायोलॉजीचे मार्क शोधूयात. अगेन व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू हीच राहणार आहे. कॉमा टेबल ॲरे म्हणजे अशी रेंज की ज्यात नावंही असायला हवी आहेत आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्ट म्हणजेच बायोलॉजीचे मार्क्सही असायला हवेत. त्यामुळे ह्या केसमध्ये आपल्याला पूर्ण टेबल सिलेक्ट करायला लागेल. हेडिंग घेतले काय आणि नाही घेतले काय ह्याने फारसा काही फरक पडत नाही आहे. फॉर एक्झाम्पल मगाशी समीर आपण घेतलं आहे आणि त्याचे केमिस्ट्रीचे मार्क शोधताना आपल्याला 90 इथे मिळत आहेत. मग मी इथे जर नेम लिहिलं तर खाली मला इथे केमिस्ट्री मिळेल. त्यामुळे हेडिंग्स तुम्ही घेतलेत काय आणि नाही घेतलेत काय, इट डझंट मच मॅटर. कॉलम इंडेक्स नंबर बायोलॉजीचा हा पहिला कॉलम, दुसरा, तिसरा आणि बायोलॉजीचा चौथा, दॅट्स वाय फोर्थ, कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. हे व्ही लुकअप आणि डेटा व्हॅलिडेशन हे कॉम्बिनेशन वापरून मी एक हा छोटासा फॉर्मच डिझाईन केला आहे की माझा कितीही ह्यूज डेटा असू दे, एखादी रिक्वायर्ड व्हॅल्यू मला तिथे पटकन शोधता येते. आता हेच ह्यातलेच काही स्टुडंट्स आपण इकडे लिहूयात. उदाहरणार्थ मी इथे विशाल, समीर, अरविंद हे 3 स्टुडंट्स आहेत आणि मला आता ह्यांचे फिजिक्सचे मार्क्स हवेत. सो इथे आपण आता दुसऱ्या शीटवर व्ही लुकअप वापरूयात. ह्या केसमध्ये आता लुकअप व्हॅल्यू असणार आहे A4. फॉर्म्युला ड्रॅग केल्यानंतर आपल्याला A4चा A5 A6 हवा आहे, त्यामुळे A4 रिलेटिव्ह रेफरन्समध्ये येणार. कॉमा टेबल ॲरे आपला आधीच्या वर्कशीटवर आहे, त्यामुळे इथून आपण शीट 1वर माझा जो टेबल आहे तिथे मी जाणार. आपल्याला हवा असलेला टेबल ॲरे मी सिलेक्ट करणार. फिजिक्सचे मार्क्स हवेत त्यामुळे मी एवढा घेतला तरी चालणार आहे. ओके. तुम्ही जर खाली बघितलं तर शीट 1 आणि शीट 2 दोन्ही शीट्स तुम्हाला ओपन झालेले दिसतील आणि ह्या दोन्ही शीट्सला जोडणारा भाग म्हणजे फॉर्म्युला बार. हा फॉर्म्युला आपण ड्रॅग करणार आहोत आणि ड्रॅग केल्यानंतर प्रत्येक स्टुडंटचे मार्क्स आपण ह्याच B6 to C16 मध्ये शोधणार आहोत, म्हणून मी याला ॲब्सोल्यूट रेफरन्समध्ये कन्वर्ट केलं. कॉमा फिजिक्सचा कॉलम नंबर होता 2 आणि 0 चौथी एंटिटी, आणि तुम्ही एंटर केल्यावर तुम्हाला प्रत्येक स्टुडंटचे मार्क्स इथे अगदी इझिली मिळतील. सो हाही एक उपयोग आपण ह्याचा पाहिला. अशाच पद्धतीने तुम्ही ह्यांचे केमिस्ट्री आणि बायोलॉजीचेही मार्क्स तुम्ही इथे शोधू शकता. केमिस्ट्रीचं आपण परत एक छोटंसं प्रॅक्टिकल करून बघूयात. व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू आपण कोणाचे मार्क शोधतोय, विशालचे, राईट. आपल्याला A4चा A5 A6 हवा आहे म्हणून A4 तसाच राहणार रिलेटिव्ह रेफरन्समध्ये. कॉमा टेबल ॲरे इज लोकेटेड ऑन शीट 1. मी शीट 1वर गेले. टेबल आपल्याला जेवढा हवा आहे, आपल्याला रिझल्ट केमिस्ट्रीचा हवा आहे म्हणून मी इथून एवढा एरिया सिलेक्ट केला आहे आणि ॲब्सोल्यूट रेफरन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी $2 इथे अप्लाय केले. तुम्ही फॉर्म्युल्यात बघू शकाल, राईट.
कॉमा कॉलम नंबर केमिस्ट्रीचा हा पहिला, दुसरा आणि तिसरा म्हणून 3, कॉमा 0 आणि ब्रॅकेट क्लोज करून जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा यू आर बॅक ऑन दिस एरिया. ओके, जिथून आपण फॉर्म्युलाला सुरुवात करतो तिथे आपण परत येतो अँड यू कॅन ड्रॅग द फॉर्म्युला, राईट. सो अशा पद्धतीने आहे आपण 2 शीट्स आता लिंक केलेत VLOOKUPने. इथे तुम्ही जर हा फॉर्म्युला पाहिलात तर शीट 1 वरची आपण B6 पासून ते C16 ही रेंज आपण वापरली आणि ही रेंज म्हणजेच काय होतं VLOOKUP मधला टेबल ॲरे. ओके, आता शेवटच्या एका मुद्द्याकडे येऊयात की शेवटी हा इथे 0 मी का दिलाय आणि तो कधी असावा आणि कधी नसावा. आत्तापर्यंत आपण हे 3 एंटिटीज आपण खूप नीट पाहिल्यात. लुकअप व्हॅल्यू काय, टेबल ॲरे काय, कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे काय. हा 0 कधी असावा आणि कधी नसावा याच्याबद्दल एक छोटंसं एक प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे, ते आपण बघूयात. ओके,